बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला। सवंग लोकप्रियतेच्या घोषणा, विविध मार्गांवरील नवीन रेल्वे, नवे मार्ग या सर्वांना फाटा देत पुढील 5 वर्षांचं धोरण स्पष्ट करणारा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। रेल्वेच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केलेली नाही। रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रभू यांनी स्पष्ट केलंय। सर्वसामान्यांच्या गरजा ध्यानात घेऊन रेल्वे स्थानकांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, 17,000हून अधिक बायो टॉयलेट उभारणी, महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अशा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। प्रवासाच्या 5 मिनिट आधी तिकीट बुकिंग, SMS अलर्ट आणि सुरक्षेसाठी भरपूर तरतुदींसह विविध योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत। आजच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही आलं नाही, तरी पुरवणी अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री ही कसर भरून काढतील अशी अपेक्षा आहे। भाजप प्रणित NDA सरकारनं केंद्रात सत्ता हस्तगत केल्यानंतर पूर्ण वर्षाचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केला। सर्वसामान्यांच्या नेमक्या गरजांची माहिती असलेला तसंच उपलब्ध साधनसामुग्रीचा व्यवस्थित वापर करून काम करणारा नेता अशी सुरेश प्रभूंची ओळख आहे। त्यामुळे आजच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं। भारतीय रेल्वे संक्रमण अवस्थेतून जात असून त्याचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे। अनेक पातळ्यांवर अडथळे असल्यानं प्रभू यांची कसोटी लागणार होती। त्याची दखल घेत नामदार प्रभू यांनी मिश्किल कोटी केली। ये प्रभु ये कैसे होगा? प्रभु ने तो कुछ जवाब नहीं दिया। तब ये प्रभु ने सोचा कि गांधी जी जिस साल भारत आए थे उनकी शताब्दी वर्ष में भारतीय रेल को एक भेंट मिलनी चाहिए कि परिस्थिति बदल सकती है, रास्ते खोजे जा सकते हैं। इतना बड़ा देश, इतना बड़ा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मैन पावर, इतनी स्ट्रांग पॉलिटिकल विल, तो फिर क्यों नहीं हो सकता रेल का पुनर्जन्म। सुरुवातीलाच प्रवासी भाड्यामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचं स्पष्ट करत नामदार प्रभू यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला। माल वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रेल्वेच्या पुनर्जीवनासाठी येत्या 5 वर्षात विविध आर्थिक मार्गांचा अवलंब करत 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट असल्याचं रेल्वे मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केलं। सर्वसामान्यांच्या गरजा ध्यानात घेऊन रेल्वे आणि स्थानकाची स्वच्छता याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार असण्याची घोषणा प्रभू यांनी केली। त्यासाठी नवीन विभाग स्थापन करून स्वच्छ रेल्वे स्वच्छ देश ही संकल्पना राबवली जाणार आहे। रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यासाठी प्राथमिकता देण्यात आली आहे। त्याचबरोबर ई-केटरिंग सुविधा सुरू करण्यात आली असून तिकीट घेतानाच प्रवाशांना आपल्या पसंतीच्या पदार्थांची ऑर्डर देता येणार आहे। रेल्वे वेळापत्रकाचा SMS अलर्ट आणि 4 महिने आधी रिझर्वेशन करण्याची मुभा दिली जाणार आहे। त्याचबरोबर कन्फर्म नसलेल्या तिकिटासाठी 5 मिनिटांची अनोखी योजना जाहीर करण्यात आली आहे। We are introducing Operation 5 minutes to ensure that passengers traveling unreserved can purchase a ticket within 5 minutes. Provision of modified hot buttons coins, vending machines and single destination teller windows will drastically reduce the transaction time. And also to introduce debit card operated machines. Introduction of integrated ticketing system on the lines of rail cum road tickets to Jammu and Srinagar route will be expanded to many other routes. तक्रारी दाखल करण्यासाठी 138 हा क्रमांक पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून रेल्वेचं मोबाईल ॲपही तयार केलं जाणार आहे। त्याचबरोबर सुरक्षेसंदर्भात माहितीसाठी 182 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 970 रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज बांधले जाणार आहेत। तसंच त्या ठिकाणी सेफ्टी सिस्टीम लावली जाणार आहे। त्यासाठी IIT, BHU आणि इस्रो यांची मदत घेतली जाणार आहे। गुंतवणुकीसाठी PPP, BOT माध्यमांना चालना देऊन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी कंपन्या यांनाही रेल्वेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे। 400 रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय, 17,000 बायो टॉयलेट, मोबाईल चार्जिंगची सोय, मुंबईत AC लोकल, महिलांच्या डब्यामध्ये CCTV कॅमेरे, महत्त्वाच्या स्टेशन्सवर लिफ्ट आणि एस्केलेटर, मोठ्या शहरातील रेल्वे स्टेशनवरून पिकअप आणि ड्रॉपची सुविधा अशा महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। 160 ते 200 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावू शकतील असे 9 रेल्वे कॉरिडॉर उभारणी, 6,600 किलोमीटर रेल्वे ट्रॅक उभारणी आदी घोषणाही करण्यात आल्या।
नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसंच एनर्जी आणि वॉटर ऑडिट करण्याचं नामदार प्रभू यांनी घोषित केलं. रेल्वे स्थानकात आणि रेल्वेमध्ये विक्रीसाठी महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचंही नामदार प्रभू यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांसाठी किसान यात्रेची घोषणाही करण्यात आली. तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट स्किल प्रशिक्षण देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. एकूणच अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि दूरगामी विचार करूनच यंदाचा अर्थसंकल्प सादर झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही आलं नसलं तरी पुरवणी अर्थसंकल्पात नवीन मार्ग आणि रेल्वे गाड्यांबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे.